सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपण राज्यसेवा 2025ची पूर्वपरीक्षा आज झालेली आहे। त्याचा जो एन्व्हायरमेंटचा सेक्शन आहे पर्यावरणाचा तो आपण बघूया। 5 प्रश्न आलेले आहे, त्यातले 3 प्रश्न सोपे आहेत, 2 प्रश्न लॉजिकनं सॉल्व्ह झाले असते। ठीक आहे, बघूया। पहिला आहे 31वा प्रश्न, धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार टिंबटिंबा हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नॉडल मिनिस्ट्री कोणतं? आता धोकादायक कचरा संदर्भात या ठिकाणी जर पर्यावरणात बघितलं तर एकच मिनिस्ट्री येते, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज। हे लक्षात ठेवा। सध्या आपण दरवेळी जेव्हा एन्व्हायरमेंट शिकवतो त्यावेळी मी तुम्हाला सांगत होतो या संदर्भात नियम तयार करण्याचा अधिकार यांना आहे। मग याच्यात जर तुम्हाला हे नसेलच माहीत तर वाणिज्य कॉमर्स डिलीट होतं आहे, त्यांना गृहमंत्री डिलीट होतं आहे आणि परकीय म्हणजे फॉरेन मिनिस्ट्रीवर थोडा डाऊट येईल। परंतु या ठिकाणी असं कचऱ्यासंदर्भात किंवा धोकादायक कचऱ्यासंदर्भात पण तुम्हाला डाऊट यायला नाही पाहिजे। त्या ठिकाणी स्ट्रॉंग विल तुमची इथं बरोबर जुळून जाते पर्यावरण आणि वन मंत्रालयाअंतर्गत, त्यामुळं 31 सोपं होतं। आता इथं थोडे जी शब्द आहेत मराठी अवघड आहे, इंग्लिशमध्ये वाचू शकता। फॉस्फेट फर्टिलायझर इन वॉटर, मिथेन इन एअर, सिंथेटिक डिटर्जंट इन वॉटर अँड नायट्रोजन ऑक्साईड इन एअर। आता एक एक बघूया। ॲसिड रेन संदर्भ बघितलं तर नायट्रस ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड असे सगळ्यामुळे तयार होतं। त्यामुळं डी आपल्याला 2ला जोडलं, डी आपण 2ला जोडलं तर उत्तर बनून जातं 2। सो 32चं 2 आहे। आता दुसरं गोष्ट, जेव्हा फर्टिलायझर शेतात जास्त होतात तेव्हा फर्टिलायझर जास्त झाल्यामुळे ते जे पाण्यातून वाहून जातं आणि पाण्यात जेव्हा तलावात किंवा साठलेल्या जागेत जातं तेव्हा त्या ठिकाणी खूप जास्त न्यूट्रिशन भेटल्यामुळं इथं सुपोषण होतं, एक्स्ट्रा पोषण होतं, त्यामुळे त्याला युट्रोफिकेशन म्हणतात। आणि या प्रोसेसमुळे त्या ठिकाणची वनस्पतीची वाढ जोरात होते इथं पाण्यामध्ये आणि पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण घटतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी जे मासे वगैरे प्राणी वगैरे ते मरून जातात। त्यामुळे युट्रोफिकेशन प्रोसेस ही सुपोषणाची आहे, अतिरिक्त अन्न दिलं जातं, परंतु पुढं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वेगळे असतात। मिथेन इन एअर असेल तर ग्लोबल वॉर्मिंग होतं 4 टाईम, म्हणजे कार्बन डायऑक्साईडपेक्षा जास्त 4 टाईम जास्त ग्लोबल वॉर्मिंग इम्पॅक्ट करतं ते। सिंथेटिक डिटर्जंट इन वॉटर असेल तर BODचं प्रमाण या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण लेवल वाढते। त्यामुळे ठीक आहे, सोपा होता। पुढं इथे काय विचारलं बघा, भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणीच्या अत्यंत धोकादायक म्हणजे क्रिटिकल एंडेंजर प्रजाती म्हणून खाली कोणते प्राणी घोषित केलेला नाही महत्त्वाचं। घडियाल सरपटणार आहे, फोर्टाय रिव्हर टेरेपाईन सरपटणार आहे, लेदरबॅक टर्टल सरपटणार आहे, अरे बेंगाल फ्लोरिकन हा पक्षी आहे, त्यामुळे इथं सरपटणारा वगैरे, त्यामुळे हेच उत्तर आहे 2। हे सरपटणारे जरी तुम्हाला माहीत नसतील बाबा हे ह्यातला क्रिटिकल एंडेंजर कुठला आहे तो विषय राहिला, तुम्हाला इथं फोकस केलेला त्यांनी, फोकस जे तुम्हाला तिथं फोकस व्हायचं नव्हतं त्यानं तुम्हाला ओळखायचं होतं यातला रेप्टाईल आणि ॲम्फिबियन कोणता आहे, म्हणजे सरपटणारा आणि उभयचर कोणताही ओळखायचं होतं। आणि बेंगाल फ्लोरिकन हा क्रिटिकल एंडेंजर नाही आहे, परंतु हा पक्षी आहे, हे लक्षात ठेवायचं, पक्षी। पुढं विच ऑफ द फॉलोइंग ॲक्रोनॉम हॅज बीन यूज बाय बायोलॉजिस्ट। आता बायोलॉजिस्ट विल्सन आहे, EO विल्सन या ठिकाणी वापरलेला आहे। टू थ्रेटन टू बायोडायव्हर्सिटी, विल्सन त्याने काय वापरलेला हे आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतात त्याला। IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आहे एन्व्हायरमेंट जो रिपोर्ट असतो तो EPA त्याचं फुलफॉर्म आठवत नाही, परंतु हिप्पो इज आन्सर। H फॉर या ठिकाणी हॅबिटेट डिस्ट्रक्शन आहे, I फॉर इन्व्हेजिव्ह स्पीसीज, P फॉर पोल्युशन, P फॉर पॉप्युलेशन म्हणजे ह्युमन पॉप्युलेशन ओव्हर पॉप्युलेटेड होते, देन O फॉर ओव्हर एक्सप्लॉयटेशन, त्यामुळे हिप्पो 4 उत्तर आहे त्याचं। आणि 35वा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ रिन्युएबल एनर्जी। रिन्युएबल म्हणजे पुनर्निर्मितक्षम ऊर्जा कुठली आहे? कोळसा नाही आहे, पेट्रोल नाही आहे, नॅचरल गॅस आणि ह्याच्यामध्ये डाऊट असेल, पण थर्मल पॉवर प्लॅन्ट जिओथर्मल एनर्जी इज अवर आन्सर। त्याचं कारण आहे जमिनीच्या आतमध्ये या ठिकाणी खालच्या भागात लावारस वगैरे असतो, तो थंड गरम असतो आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर जमिनीच्या आतमध्ये तर भेगांमध्ये वगैरे जे पण पाणी ते हीट लागल्यामुळं ते जिथून पण भेग आहे त्या भेगातून ते जे पाणी जे स्टीम कन्वर्ट होतं ते स्टीम हाय प्रेशरनं बाहेर येतं आणि ती स्टीमचा वापर करून त्या ठिकाणी आपण टर्बाईन फिरवतो आणि ह्याला म्हणतो जिओथर्मल। त्यामुळे उत्तर 4 आहे। ओके, तर काही डाऊट असेल तर नक्की तुमच्या डाऊटना आपल्याला आम्ही एंटरटेन करू। तर वेलकम टू
our academy, or you can directly contact to me. Okay, thank you so much.